इयत्ता 8वी बालभारती पुस्तकातील पाठ फुलपाखरे. मी प्रवासात होतो. प्रकृती बरी नव्हती. आगगाडीने निघालो होतो. दिवस पावसाळ्याचे होते. सृष्टीचे स्वरूप सुजल सुपल शस्यश्यामल असे दिसत होते. नदी नाल्यातून आणि भात शेतातून पाणी तुडुंब भरून वाहत होते. थोडी वर आलेली पिके वाऱ्यावर डुलत होती. सृष्टी जणू आनंदाने नाचत असल्यासारखी दिसत होती. परंतु माझ्याच मनावर मळप आल्याने मी तिच्याशी समरस होऊ शकत नव्हतो. शरीराच्या अस्वास्थ्यामुळे मनाला एक प्रकारची मरगळ आली होती. यामुळे मला सर्व गोष्टी त्या वेळेपुरत्या तरी निरर्थक क्षणिक वाटत होत्या. नाचरे ओढे आणि हरित तृणाचे गालीचे माझ्या मनाला नाचू शकत नव्हते. एखाद्या पोरक्या पोराप्रमाणे मन स्वतःशीच नाराज होऊन बसले होते. निसर्गातील सुंदर दृश्यांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. असे सुमारे तासभर चालले. एका मोठ्या स्टेशनवर गाडी थांबली. चांगली 15 मिनिटे थांबली. माझा डबा जवळजवळ शेवटचा असल्याने त्यात उतारांची ये-जा झाली नाही. त्यामुळे स्टेशनावरील एका सुंदर दृश्याकडे माझे मन वेधले गेले. स्टेशनच्या आवारात एक सुंदर बाग होती आणि तिच्यात विविध रंगांची झेनियाची फुले उमललेली होती. लाल, पिवळी, केशरी, किरमिजी, पांढरी, जांभळी अशी फुले जागच्या जागी वाऱ्याने डुलत होती. रात दांड्याच्या वृक्ष पाण्याच्या झेनियाला इतकी सुंदर फुले कशी येतात याचे मला नेहमी आश्चर्य वाटते. पारिजातकाचे तसेच नाही का? पारिजातकाचा बुंदा, पाने, दीक्षा ही सर्व एकंदरीत खडबडीत खरखरीत वृक्षच. पण पारिजातकाचे फूल नाजूकपणा, सौंदर्य आणि सुगंध यांचा नमुनाच पाहून घ्यावा तसे जेनियाचे मानता येईल. तसल्या त्या सुंदर बहुरंगी व बहुढंगी फुलांवर तितकीच सुंदर बहुरंगी व बहुढंगी फुलपाखरे उडत होती. मकरंदास्वाद घेत होती. त्या नाचणाऱ्या फुलपाखरांकडे पाहिल्यावर फुलपाखरे कोणती आणि फुले कोणती असा भ्रम मला तरी क्षणभर झाला. उडतायत ती फुले की डोलतायत ती फुले अशी शंका वाटण्याइतके रंगांचे दृश्य झेनियाच्या फुलात नि त्या फुलपाखरात होते. जीवन जर कोठे फुलत असेल, डुलत असेल, नाचत असेल, गात असेल तर ते इथे असे. त्या दृश्यांकडे पाहून मला वाटले जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजीच येथे थुई उडत होती. तसेच ते अप्रतिम जीवननृत्य पाहून माझ्या मनावरील मळप नाहीसे झाले. ते आनंदात तेवढ्यात गाडी सुरू झाल्याने त्या सुंदर दृश्याचा मला नाईलाजाने निरोप घ्यावा लागला. परंतु माझे विचारचक्र गाडीच्या चक्राबरोबरच सुरू झाले. त्या फुलांनी आणि फुलपाखरांनी माझ्या मनाला उत्साह आणि स्फूर्ती दिली. फुलांचे नि फुलपाखरांचे आयुष्य ते किती आणि त्या मानाने त्यांनी त्या आयुष्याकरता दाखवलेली आस्था किती. फुलांचे आयुष्य अगदी झेनियाचे फूल झाले तरी काही दिवसांचे, फुलपाखरांचेही तसेच. मनुष्याचे आयुष्य या दृष्टीने पाहिले असता सहस्रपटीने मोठे मानावे लागेल. एवढे मोठे आयुष्य लाभलेल्या मनुष्याने कितीतरी समाधानी व आनंदी असावयास हवे. अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे त्याला काय कारण आहे? अडचणी, रोग, संकटे ही काही कायमची नसतात ना. मग त्यांच्याकडे सोशिकपणाने, खिलाडी वृत्तीने आपणास का पाहता येऊ नये? अडचणी, संकटे, रोग यांचे जेव्हा आपणावर आक्रमण होते तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात. परंतु ती ओसरल्यावर आपण त्यांना का घाबरलो तेच आपणास समजत नाही. आपण घाबरतो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. मनाची शांती नसते याचे कारण अडचणींचे खरेखुरे स्वरूप आपणास कळलेले नसते. जीवन म्हणजे संकट नव्हेत, रोग नव्हेत, अडचणी नव्हेत, कारण ती असतानाही जीवन चालूच असते. परब आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही त्याचप्रमाणे रोगांनी नि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा विनोद करतात तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात. मला वाटते आपण फार विचार करून किंवा अविचार करून आपले मूळचे आनंदी स्वरूप, आनंदी जीवन विसरून बसलो आहोत. फुलपाखरांना आनंदाने जगता येते तर आपणास काय येऊ नये? त्यांना जीवनातील रसास्वाद घेता येतो तर तो आपणास का घेता येऊ नये? आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत. असे आपण का वागावे? मला वाटते मनुष्याखेरीज जीवनासंबंधी फाजील विचार
दुसरे कोणीच करत नसेल. मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून हे जीवन अधिक सुखदायक, आनंददायक, रसदायक बनवले पाहिजे. बुद्धीने मनुष्याचे जीवन भारीचे बनवले पाहिजे. ते बुचरे किंवा भांबवलेले बनता कामा नये.